श्लोक क्रमांक 66. नास्ति बुद्धिरयुक्तस्य युक्तस्य भावना न च भावयतः शान्तिः प्रशान्तस्य कुतः सुखम् नास्ति बुद्धिरयुक्तस्य न च युक्तस्य भावना न च भावयतः शान्तिः प्रशान्तस्य कुतः सुखम्. बघा आता पदच्छेद. न अस्ति बुद्धिः अयुक्तस्य न च अयुक्तस्य भावना न च अभावयतः शान्तिः अशान्तस्य कुतः सुखम. आला का पदच्छेद. बघा. अयुक्तस्य बुद्धिः न अस्ति. युक्त म्हणजे ज्याची बुद्धी स्थिर आहे त्याला काय म्हणतात? युक्त पुरुष म्हणतात. त्याला योगी म्हणतात. युक्त. आणि ज्याची बुद्धी स्थिर नाही, चंचल आहे, विचलित आहे, विषयाकडे जाणारी आहे, अशा पुरुषाला काय म्हणतात? अयुक्त. ज्याच्या इंद्रियाला संयम नाही, ज्याच्या मनाचा निग्रह झालेला नाही, असा जो पुरुष आहे त्याला म्हणतात अयुक्त. आणि अशा पुरुषाची बुद्धी ही न असती, म्हणजे अशा पुरुषाची आत्मविषयक बुद्धी नसते. म्हणजे ज्या पुरुषाची बुद्धी स्थिर नाही त्या पुरुषाला अयुक्त म्हणतात. आणि अशा अयुक्त पुरुषाची बुद्धी ही आत्म्याला विषय करीत नाही. आत्मस्वरूपाला, परमात्मा स्वरूपाला विषय करते का? म्हणजे परमात्मा स्वरूपाला विषय करणारी त्याची बुद्धी नसते. बुद्धी नसते म्हणजे कशी नसते? आत्मविषयक, परमात्मविषयक त्याची बुद्धी नसते. कशी नसते? परमात्मविषयक. परमात्मविषयक म्हणजे काय? परमात्म्याला विषय करणारी. आत्मविषयक म्हणजे आत्म्याला विषय करणारी. आत्मविषयक त्याची बुद्धी नसते म्हणजे आत्म्याला विषय करणारी त्याची बुद्धी नसते. कोणाची? अयुक्त पुरुषाची. अयुक्त पुरुष म्हणजे कोण? स्थिर बुद्धी नसलेला. लक्षामध्ये. म्हणजे अगोदर बुद्धी स्थिर करावी लागते, मग त्या स्थिर झाल्यावर मग आत्म्याला विषय करणारी ती होत असते. आलं लक्षामध्ये. आणि त्याची बुद्धी स्थिर झालेली नाही, त्याची बुद्धी आत्म्याला विषय करील का? वध करत नाही. च आणि अयुक्तस्य भावना न. आणि जो अयुक्त पुरुष आहे म्हणजे ज्याची बुद्धी स्थिर नाही, ज्याची विषयाकडे बुद्धी जाणारी आहे, विषयच भोगणारा आहे तो, मग अशा पुरुषाला भावनाही नसते. भावना शब्दाचा अर्थ इथं घ्यायचा इच्छा. म्हणजे आपली बुद्धी स्थिर व्हावी, आत्मविषयक व्हावी, म्हणजे आत्म्याला आपल्या बुद्धीने विषय करावं, आत्म्याचा साक्षात्कार व्हावा, ही त्याला इच्छा पण नसते. त्याला भावना म्हणतात. त्याला काय म्हणतात? भावना. तर ज्ञानोबांनी भावना शब्दाचा अर्थ असा केला. म्हणून भावना शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? इच्छा. त्याला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बुद्धी स्थिर व्हावी, त्या बुद्धीमध्ये आत्म्याचा साक्षात्कार व्हावा, ही त्याला इच्छा पण नसते, म्हणजे त्याला भावना नसते. अयुक्तस्य भावना न. अयुक्त पुरुषाला भावना सुद्धा नसते. आता बुद्धी
त्याची स्थिरही नसते म्हणजे त्याची बुद्धी आत्मविषयकही नसते, म्हणजे आत्म्याला विषयही करीत नाही आणि त्याला आत्म्याला आपल्या बुद्धीने विषय करावा याची इच्छा पण नसते, म्हणजे भावना नसते. मग आता त्याला आपली बुद्धी स्थिर व्हावी, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी शांत व्हावी ही इच्छाच नाही, तर त्याची बुद्धी शांत होईल का? कारण इच्छा झाली तर तो प्रयत्न करेल, प्रयत्न केला तर ती बुद्धी काय होईल? स्थिर होईल. आणि त्यानं प्रयत्नच नाही केला, त्याला इच्छाच नाही, तर मग ती किती स्थिर होईल का? होणार नाही. म्हणजे अशा पुरुषाची बुद्धी अभावयतः, ज्याला भावनाच नाही, ज्याला इच्छाच नाही, अशा पुरुषाची बुद्धी शांत होत नाही, म्हणजे त्याला शांती प्राप्त होत नाही. शांतीहीन दिसलं का? च म्हणजे आणि अभावयतः, भावनाहीन पुरुषाला, भावनारहित पुरुषाला शांतीहीन, शांती प्राप्त होत नाही. शांती म्हणजे कळतंय का? शांती म्हणजे बुद्धीची आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिरता, याला शांती म्हणतात. याला काय म्हणतात? त्याची वृत्तीतलं चांचल्य जर निघून जाणं आणि वृत्ती अशी शांत स्थिर होणं, शांत होणं, शांती. ही शांती त्याच्या ठिकाणी नसते. आणि मग जो अशांत आहे अशा पुरुषाला अशांतस्य सुखम कुतः, सुख कुठून येणार आहे? जर वृत्ती शांत झाली, स्थिर झाली, शांत म्हणजे काय? स्थिर झाली, तर त्या स्थिर झालेल्या वृत्तीमध्ये आत्मसुख काय होईल? प्राप्त होईल. आता त्याची वृत्ती स्थिर नाही झाली, शांत नाही झाली, तर अशांत ज्याची वृत्ती आहे अशा अशांत पुरुषाला सुख कुठून प्राप्त होईल का? प्राप्त होत. सांगायचं अजून एकदा, अयुक्तस्य बुद्धिही नास्ति, अयुक्त पुरुषाची आत्मविषयक बुद्धी नसते. च अयुक्तस्य भावनान, आणि अयुक्त पुरुषाला भावनाही नसते, म्हणजे आपली बुद्धी स्थिर व्हावी त्याला इच्छा नसते. आणि अभावयतः, त्याला भावनाच नाही, अशा पुरुषाला शांतीहीन, शांतीही प्राप्त होत नाही. आणि अशांतस्य सुखम कुतः, आणि अशांत पुरुषाला सुख कुठून प्राप्त होणार? कळलं? इंद्रियाणाम हि जगता, तदस्य हरति प्रज्ञाम्, इंद्रियाणाम हि जगता यन्मनोनुविधीयते, तदस्य हरति प्रज्ञाम् वायुर्नावमिवाम्भसि. इंद्रियाणाम हि जगता यत् मनः नुविधीयते तत् अस्य हरति प्रज्ञां वायुः नावम् इव अंभसि. आलं का? आलं का? बघा आता, ही म्हणजे कारण की यत् मनः, जे मन, यत् मनः म्हणजे काय? जे मन चलताम इंद्रियाणाम अनुविधीयते, चालणाऱ्या इंद्रियांच्या माग जातं. चालणारी इंद्रिय म्हणजे विषयामध्ये वावरणारे, म्हणजेच विषय भोगणारे. चरचरती म्हणजे चालणार, जाणार इंद्रिय, म्हणजे इंद्रिय कुठं जातात? विषयाच्या ठिकाणी. म्हणजेच काय करतात? विषयाच्या ठिकाणी जाऊन विषय भोगतात. म्हणजे त्याचा अर्थ काय? चलताम इंद्रियाणांचा अर्थ काय व्हायला लागला? तर विषय भोगणारी इंद्रिय. आणि अशा इंद्रियांच्या माग
अनु उपसर्ग लागला ना त्या विधी येतात आहे का नाही. तर मागं जातं जे मन मागं जातं कुणाच्या इंद्रियांच्या मागं जातं. कोणत्या इंद्रियांच्या मागं जातं. विषय भोगणाऱ्या इंद्रियांच्या मागं जातं. कळलं का. यात मनः जे मन चरताम इंद्रियाणाम अनुविधीयते विषय भोगणाऱ्या इंद्रियांच्या मागं जातं. मग तत् दिसतं कुठे. तत् म्हणजे ते मन. तत् शब्द कोणा करतात आहे मना करतात. ते मन अस्य या पुरुषाची प्रज्ञा बुद्धी त्या बुद्धीला हरती हरण करत. बघा जे मन विषय भोगणाऱ्या इंद्रियांच्या मागं जातं ते मन या पुरुषाच्या बुद्धीला हरण करतं. म्हणजे बुद्धीला पण घेऊन जातं. समजलं का. विषयाकडे ती बुद्धीला पण मन घेऊन जातं. ते मन इंद्रियाच्या मागे गेलं का ती एकटं जात नाही. म्हणा या मन ते पुन्हा बुद्धीला पण घेऊन जातं. या पुरुषाची जी बुद्धी आहे त्या बुद्धीला सुद्धा काय करतं ते हरण करतं. कशाप्रमाणे हरण करतं. आपल्यासोबत घेऊन जातं कशाप्रमाणे. त्याच्याकरता उदाहरण दिले. समजा एखादं असं मोठं पाणी तलाव आहे किंवा सरोवर आहे किंवा एखादं मोठं समुद्र आहे आणि त्या समुद्राच्या पाण्यामध्ये एक नाव आहे. नाव समजते तुम्हाला. आणि नाव आणि असं वारं सुटलं जोरात. मग आता जोरात जर वारं सुटलं मग ते नाव जो हाकणारा असतो त्याचं काही चालत नाही. मग ते वारं नाव आहे नावेला आपल्यासोबत घेऊन जातं कुणीकडे. जिकडं वारं जाईल तिकडं. मग ती नाव जिकडं जाणार होती तिकडं जाते असं नाही. ती वारं जिकडं नाही तिकडं जाते. जसं वायू पाण्यामध्ये असणाऱ्या नावेला आपल्याप्रमाणे जिकडे पाहिजे तिकडे घेऊन जातो तसं ते मन या पुरुषाच्या बुद्धीला हरण करतं. कळलं का. आंभाशी दिसलं का. आंभाशी म्हणजे पाण्यामध्ये असलेल्या नावम म्हणजे नावेला काय वायू इव वायू जसं हरण करतो. वायू इव वायू ज्याप्रमाणे हरण करतो त्याप्रमाणे विषयाच्या मागे जाणारं हे मन काय म्हणजे विषय भोगणाऱ्या इंद्रियाच्या मागे जाणारं हे मन काय करतं या पुरुषाच्या बुद्धीला हरवतं. तस्माद्यस्य महाबाहो गृहीतानि सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तस्मात् यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. अलगा अलगा बघा आता. तस्मात घ्यायचा. तस्मात म्हणजे म्हणून. महाबाहो एक मोठे हात असलेल्या अर्जुना महाबाहो यस्य इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः सर्वशः निगृहीतानि. यस्य
ज्या पुरुषाचे इंद्रियाणी इंद्रिये, ज्या पुरुषाचे इंद्रिये इंद्रियार्थेभ्य इंद्रियाच्या विषयापासून सर्वशः निगृहीतानी सर्व प्रकारे काय केलेले असतात, निग्रहित केलेले असतात, म्हणजे आवरलेले असतात. ज्या पुरुषाचे इंद्रिये त्यांच्या त्या विषयापासून सर्व प्रकारे आवरली जातात, त्यांचं निग्रहित केले जातात, त्यांचं संयमन केलं जातं, तस्य प्रज्ञा प्रतिष्ठित. त्या पुरुषाची बुद्धी काय असते, स्थिर असते. आणि ज्या पुरुषाची इंद्रिय मोकार असतात त्या पुरुषाची बुद्धी स्थिर नसते. यस्य इंद्रियाणि सर्व इंद्रियार्थेभ्य सर्वशः निगृहीतानि, ज्या पुरुषाची इंद्रिये इंद्रियांच्या विषयापासून सर्व प्रकारे निगृहीत केली जातात, म्हणजे आवरली जातात, तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, त्या पुरुषाची बुद्धी काय असते, स्थिर असते. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी, यस्यां जागर्ति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः, या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी, यस्यां जागर्ति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः, या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी, यस्यां जागर्ति भूतानि सा निशा पश्यतः मुनेः. आलं का? बघा आता, सर्वभूतानां या निशा, नशा नाही, निशा, सर्व भूतांची जी निशा असते, या म्हणजे जी निशा, निशा म्हणजे काय, रात्र असते, रात्र. सर्व भूतांची जी रात्र असते तस्यां, त्या रात्रीमध्ये संयमी जागृती, संयमी पुरुष जो आहे, ज्यांनी आपल्या इंद्रियांचं काय केलेलं आहे, संयमन केलेलं आहे, असा पुरुष जागृती, तो जागा असतो. जिथं सगळी भूत झोपलेली असतात तिथं हा जागा असतो. समजलं का? आणि यस्यां भूतानि जागृती, ज्या ठिकाणी किंवा ज्या जिच्यामध्ये सगळी भूत जागे असतात, पश्यतः मुनेः सा निशा, पश्यतः मुनेः म्हणजे साक्षात्कारी असलेल्या त्या मुनीची सा निशा, ती काय असते, रात्र असते. रात्र म्हणजे जिथं भूत जागे असतात तिथं हा झोपलेला असतो, त्याची ही रात्र असते. आणि सगळ्या भूतांची जी रात्र असते तिथं हा पट्ट्या जागा असतो. समजतंय का? काय समजलं ते कळलं तुम्हाला? शब्द कळले फक्त, शब्दाचा अर्थ कळला फक्त, असं काय भाव थोडं कळला काय नेमका. म्हणजे जिथं भूत झोपलेली असतात, भूतांची जी रात्र असते तिथं हा जागा असतो. म्हणजे काय, भूत कुठं झोपलेले, आत्मस्वरूपाच्या बाबतीत सगळे झोपलेले. काय कळतंय का आत्मस्वरूप? आत्मज्ञान आहे का भूतांना? भूतांना सगळ्या जीवांना आत्मज्ञान आहे का? नाही. म्हणजे आत्मस्वरूपाच्या ज्ञानाच्या बाबतीत ती गाढ झोपलेली, काय कळत नाही अजिबात त्यांना. झोपणं म्हणजे न कळणं, कारण झोपलेल्या माणसाला तसं काही कळत नाही. तसं आत्मस्वरूपाबद्दल आपल्याला काही कळत आहे का? काहीच नाही कळत, म्हणजे झोपलेलो आपण. आत्मस्वरूपाच्या बाबतीमध्ये
सगळे भूत काय झालेले आहेत? झोपलेले आहेत. म्हणजेच ती त्यांची काय आहे? रात्र आहे, रात्र. कुणाची? सर्व भूतांची ती रात्र आहे आत्मस्वरूपाच्या बाबतीतली. आणि तिथं हा पट्ट्या जागा असतो. म्हणजे हा संयमित गोष्टीचा काय असतो? जागा असतो. म्हणजे आत्मस्वरूपाला हा जाणत असतो. म्हणजे तिथं काय जागा आहे, समजलं का? आणि सगळी भूत जागी असतात जिथं. यस्याम भूतानी जागृती, जागृती जिथं भूत सगळे जागे असतात. भूत कुठं जागे असतात? लग्न करायला, विषय भोगायला. विषय भोगण्याच्या बाबतीत सगळे भूत कसे असतात? जागे असतात. म्हणजे तत्पर असतात. माग पडतात काय किती? तो त्याच्या पुढं, तो त्याच्या पुढं पळतो बेलवाजी ताट घेऊन. त्यानं लावून ताट घेतो, त्याच्यावर ताट लावतो. म्हणजे भूत ज्या ठिकाणी जागे असतात, पश्यतः मुने सा निशा. साक्षात्कारिक पुरुषाची ती काय असते? रात्र असते, रात्र. म्हणजे विषय भोगण्याच्या बाबतीत तो जागा नसतो, तो तत्पर नसतो. अलग लक्षात. हा त्याचा अर्थ या श्लोकाचा. ओम शांती शांती शांती.